आजच्या गोष्टीचं नाव आहे आजी आणि कोल्हा. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक म्हातारी आजी राहत होती. म्हातारी आजी रोज सकाळी उठायची, पाणी भरायला जायची, अंगण झाडायची आणि तिच्या अंगणामध्ये छान छान बोरीचं झाड होतं. त्याला छान टप्पोरे टप्पोरे बोरं लागायचे, गोडगोड असे ते बोरं होते. आजी मग सगळे बोरं जमा करायची आणि विकायला न्यायची. एक दिवस काय झालं, आजी सकाळी उठली, पाणी भरून आली आणि अंगण झाडत असताना बोरीच्या झाडाजवळ आली आणि तिच्या लक्षात आलं बोरीच्या झाडातले बोरं कोणीतरी खाऊन बोरांच्या बिया तिथेच फेकून दिल्याय आणि थोडी चुलीजवळ घाण पण करून ठेवली आहे. आजीने इकडे पाहिलं तिकडे पाहिलं, सभोवताल पाहिलं, पण तिला कोणीच दिसलं नाही. मग थोडेच बोरं तिथे शिल्लक होते. ते आजीने घेतले आणि विकायला निघून गेली. पुन्हा रात्र झाली, आजी झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाणी भरायला गेली आणि अंगण झाडत असताना तिच्या लक्षात आलं की कोणीतरी पुन्हा बोरीच्या झाडाजवळ येऊन सगळी बोरं खाल्ली आहेत आणि बोराच्या बिया खाली टाकून दिल्या आणि चुलीच्या जवळ शिशी करून गायब झाला आहे. आता मात्र आजीला खूप राग आला आणि आजीने ठरवलं की आता आपल्याकडे कोण चोर येतोय आणि बोरं तोडून नेतोय हे आपण पाहायलाच पाहिजे. आणि मग तिसऱ्या दिवशी आजी झोपलीच नाही. दाराच्या आतून तिने खिडकीतून पहारा करायचं ठरवलं आणि पहारा देता देता आजीला मध्यरात्री बोराच्या झाडाजवळ आवाज आला. आजीने हळूच खिडकी उघडली आणि बघितलं तर एक कोल्होबा बोराचं झाड हलवत होता आणि टप 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 ती सुंदर बोरं खाली पडत होती. आणि त्यानंतर कोल्होबानी ती सगळी बोरं खाल्ली आणि त्याच्या आठोळ्या, त्याच्या बिया तिथेच टाकल्या आणि चुलीजवळ जाऊन शिशी करून कोल्हा पळून गेला. झालं, आजीला समजलं की बोरं चोरणारा चोर कोण आहे. आजीने विचार केला की आता या कोल्ह्याची खोड आपण मोडायलाच पाहिजे. आजीने विचार केला. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला. आजीने सगळी कामं केली आणि रात्र झाल्यावर आजीने गरम गरम तवा चुलीवर केला आणि रोज ज्या ठिकाणी तो कोल्होबा शिशी करून ठेवायचा त्या ठिकाणी तो गरम गरम तवा नेऊन ठेवला. थोड्या वेळाने हळूच कोल्होबा आला. त्याने बोरीचं झाड हलवलं, पटापट बोरी खाल्ल्या आणि त्याला वाटलं अरे वा, आज तर हे छान लाल लाल पाट आपल्याला बसायला आहे. आणि त्याच्यावर कोल्होबा शिशी करायला जाऊन बसला. अरे, जोरजोऱ्याने कोल्होबा ओरडायला लागला. कुई 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 कोल्होब्याचं ओरडणं सुरू झालं. तितक्यात म्हातारी दार उघडून आली आणि कोल्होबाला म्हणाली, कोल्होबा कोल्होबा बोर कसे पिकले, कोल्होबा कोल्होबा बोर कसे पिकले. कोल्होबा रडत रडत म्हणाला, नाही नाही आजीबाई चटकेच बसले, नाही नाही आजीबाई चटकेच बसले. असं म्हणत तो कोल्होबा हळूहळू हळूहळू जंगलाकडे पळाला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशीपासनं तो कोल्होबा पुन्हा आजीच्या बोरीखाली आलाच नाही, कारण की त्याची खोड चांगलीच जिरवली होती आजीने. अशी आहे आजची गोष्ट. तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा.